नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेल गुन्हेगारी सत्यवर। एका खेडे गावामध्ये दिलीप ठाकूर नावाचा एक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत आणि मुलासोबत राहायचा। त्याच्या एका मुलीचं लग्न झालं होतं। त्याची पत्नी मागच्या खूप महिन्यांपासून खूप बिमार होती आणि काही दिवसानंतर तिचे मृत्यू झाले। तिच्या अंत्यसंस्काराच्या काही महिन्यानंतर दिलीप ठाकूर आपल्या स्वतःच दुसरं लग्न करण्याचा विचार करतो आणि तो एका विधवा महिलेसोबत लग्न पण करतो। त्या महिलेला 1-2 वर्षांची मुलगी होती। दिलीप ठाकूर, त्याची नवीन पत्नी आणि त्याचा 12 वर्षांचा मुलगा हे तिघेजण एका कुटुंबामध्ये राहू लागले। दिलीप ठाकूरचा मुलगा आणि त्याची पत्नी अमृता या दोघांचं वय एकसमान होतं। हे दोघ एकमेकांचे चांगले मित्र बनले होते आणि दिलीप ठाकूर हा जास्त करून कामाला जायचा। त्याचा मुलगा हा कॉलेजला होता, त्या कारणामुळे तो घरी असायचा। आणि असंच दिलीप ठाकूरच्या मुलांमध्ये आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीमध्ये खूप जवळीकता निर्माण झाली। एवढी जवळीकता निर्माण झाली की यांच्यामध्ये अनैतिक संबंध बनले आणि समोर चालून यांच्यामध्ये शारीरिक संबंध पण बनले जात होते। या दोघांनी आपल्या नात्याला काळीमा फासणारी आणि अशी एक भयंकर घटना घडवून आणली की ज्याबद्दल कोणी विचार देखील करू शकत नाही। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, काय घडलं होतं सर्व काही जाणून घेऊया। पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर घटना समोर आली आहे। बिहार राज्यातील गया जिल्ह्यातील अटारी पोलीस ठाण्यातून अटारी पोलीस ठाण्याअंतर्गत सिंध असे एक छोटस गाव आहे। या गावामध्ये दिलीप ठाकूर, त्याची पत्नी, त्याचा मुलगा आणि मुलगी राहायचे। दिलीप ठाकूरच्या पत्नीचे निधन झालं होतं। त्याच्या मुलीचं लग्न झालं आणि घरामध्ये दोघा बाप आणि लेक हे दोघेच जण राहिले होते। पत्नीच्या निधनाला काही महिने निघून गेले आणि दिलीप ठाकूरने निर्णय घेतला की तो दुसरं लग्न करणार आहे। त्याच्या मुलाचं वय पण 21 वर्ष झालं होतं, पण त्याने आपल्या मुलाचं लग्न न करता आपल्या स्वतःच लग्न केलं, कारण त्याचा मुलगा हा अजून पण कॉलेजमध्ये शिकत होता। अशामध्ये दिलीप ठाकूरने एका विधवा महिलेसोबत लग्न केले। त्या महिलेचं नाव होतं अमृता। अमृता फक्त 18 वर्षांची होती आणि अमृताचा नवरा हा पहिल्या नवरा वारला होता, त्यामुळे तिने दिलीप ठाकूर सोबत लग्न केलं। या दोघांच्या वयामध्ये खूप फरक होता, पण त्यावरून या दोघांना कोणताही फरक पडला नाही। अमृताला पहिली एक मुलगी होती आणि यानंतर दिलीप ठाकूर, अमृता आणि तिचा पहिला मुलगा श्याम ठाकूर हे तिघेजण आपला एक नवीन संसार सुरू करतात। श्याम ठाकूर हा कॉलेजला होता तर अमृता ही घर सांभाळायची आणि छोट्या मोठ्या घरचा काम करत होती। तर दिलीप ठाकूर हा दिवसरात्र काम करायचा। जास्त करून तो कामाच्या निमित्ताने बाहेर जात होता। अशामध्ये श्याम ठाकूर आणि त्याची सावत्र आई अमृता हे दोघे जणी एकमेकांच्या सोबत घरामध्ये राहत होते आणि यामध्येच त्यांची जवळीकता निर्माण झाली। ही जवळीकता साधारण नव्हती, त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले आणि समोर अरुण यांच्यामध्ये शारीरिक संबंध पण निर्माण होत चालले होते। या नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेल गुन्हेगारी सत्यवर। एका खेडे गावामध्ये दिलीप ठाकूर नावाचा एक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत आणि मुलासोबत राहायचा। त्याच्या एका मुलीचं लग्न झालं होतं। त्याची पत्नी मागच्या खूप महिन्यांपासून खूप बिमार होती आणि काही दिवसानंतर तिचे मृत्यू झाले। तिच्या अंत्यसंस्काराच्या काही महिन्यानंतर दिलीप ठाकूर आपल्या स्वतःच दुसरं लग्न करण्याचा विचार करतो आणि तो एका विधवा महिलेसोबत लग्न पण करतो। त्या महिलेला 1-2 वर्षांची मुलगी होती। दिलीप ठाकूर, त्याची नवीन पत्नी आणि त्याचा 12 वर्षांचा मुलगा हे तिघेजण एका कुटुंबामध्ये राहू लागले। दिलीप ठाकूरचा मुलगा आणि त्याची पत्नी अमृता या दोघांचं वय एकसमान होतं। हे दोघ एकमेकांचे चांगले मित्र बनले होते आणि दिलीप ठाकूर हा जास्त करून कामाला जायचा। त्याचा मुलगा हा कॉलेजला होता, त्या कारणामुळे तो घरी असायचा।
आणि असंच दिलीप ठाकूरच्या मुलांमध्ये आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीमध्ये खूप जवळीकता निर्माण झाली। एवढी जवळीकता निर्माण झाली की यांच्यामध्ये अनैतिक संबंध बनले आणि समोर चालून यांच्यामध्ये शारीरिक संबंध पण बनले जात होते। या दोघांनी आपल्या नात्याला काळीमा फासणारी आणि अशी एक भयंकर घटना घडवून आणली की ज्याबद्दल कोणी विचार देखील करू शकत नाही। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, काय घडलं होतं सर्व काही जाणून घेऊया। पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या YouTube चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर घटना समोर आली आहे। बिहार राज्यातील गया जिल्ह्यातील अटारी पोलीस ठाण्यातून अटारी पोलीस ठाण्या अंतर्गत सिंध असे एक छोटस गाव आहे। या गावामध्ये दिलीप ठाकूर, त्याची पत्नी, त्याचा मुलगा आणि मुलगी राहायचे। दिलीप ठाकूरच्या पत्नीचे निधन झालं होतं। त्याच्या मुलीचं लग्न झालं आणि घरामध्ये दोघा बाप आणि लेक हे दोघेच जण राहिले होते। पत्नीच्या निधनाला काही महिने निघून गेले आणि दिलीप ठाकूरने निर्णय घेतला की तो दुसरं लग्न करणार आहे। त्याच्या मुलाचं वय पण 21 वर्ष झालं होतं, पण त्याने आपल्या मुलाचं लग्न न करता आपल्या स्वतःच लग्न केलं, कारण त्याचा मुलगा हा अजून पण कॉलेजमध्ये शिकत होता। अशामध्ये दिलीप ठाकूरने एका विधवा महिलेसोबत लग्न केले। त्या महिलेचं नाव होतं अमृता। अमृता फक्त 18 वर्षांची होती आणि अमृताचा नवरा हा पहिल्या नवरा वारला होता, त्यामुळे तिने दिलीप ठाकूर सोबत लग्न केलं। या दोघांच्या वयामध्ये खूप फरक होता, पण त्यावरून या दोघांना कोणताही फरक पडला नाही। अमृताला पहिली एक मुलगी होती आणि यानंतर दिलीप ठाकूर, अमृता आणि तिचा पहिला मुलगा श्याम ठाकूर हे तिघेजण आपला एक नवीन संसार सुरू करतात। श्याम ठाकूर हा कॉलेजला होता तर अमृता ही घर सांभाळायची आणि छोट्या मोठ्या घरचा काम करत होती, तर दिलीप ठाकूर हा दिवसरात्र काम करायचा। जास्त करून तो कामाच्या निमित्ताने बाहेर जात होता। अशामध्ये श्याम ठाकूर आणि त्याची सावत्र आई अमृता हे दोघे जणी एकमेकांच्या सोबत घरामध्ये राहत होते आणि यामध्येच त्यांची जवळीकता निर्माण झाली। ही जवळीकता साधारण नव्हती, त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले आणि समोर अरुण यांच्यामध्ये शारीरिक संबंध पण निर्माण होत चालले होते। पण त्या अगोदर श्याम ठाकूर आणि त्याच्या सावत्र आईने एक प्लॅन केला होता, रियाच्या हत्येचा प्लान, कारण की जोपर्यंत रवीना जिवंत आहे तोपर्यंत ह्या दोघांना एकत्र यायचे कोणताही चान्स नव्हता। त्या कारणामुळे 21 ऑक्टोबर 2025 च्या रात्रीला ज्या वेळेस बहुतेक लक्ष्मीपूजन होतं त्या रात्रीला त्यांच्या गावामध्ये एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता। एक सार्वजनिक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्व लोक गेले होते। श्याम ठाकूर आपल्या सावत्र आई सोबत आणि बायको सोबत त्या कार्यक्रमामध्ये गेला होता आणि कार्यक्रम चालू असताना श्याम ठाकूर आपल्या दोन्ही मुलांना आपल्या सावत्र आईच्या जवळ ठेवते आणि तो आपल्या बायकोला गाडीवर बसवतो आणि गावाच्या बाजूला एका जंगलामध्ये घेऊन जातो। त्या ठिकाणी गेल्यावर रीना विचारते की तुम्ही इथे मला कशासाठी आणला आहात? तर श्याम ठाकूर सांगतो की आता तू तुझे डोळे बंद कर, मी तुला एक सरप्राईज देणार आहे। आणि त्याने आपल्या खिशातून एक गावठी पिस्तूल काढली आणि आपल्या बायकोच्या डोक्यामध्ये गोळी झाडली आणि तिची जागेवर हत्या करून तो आपल्या लेकरांना आणि सावत्र आईला परत आपल्या घरी घेऊन जातो। आणि हे ती सगळेजण एका खोलीमध्ये झोपू लागले होते आणि त्यावेळेस श्याम ठाकूरचे मूल त्याला विचारतात की आई कुठे गेली, पण श्याम ठाकूर त्यांना काही पण उत्तर न देता तो झोपी जातो। दुसऱ्या दिवशी सकाळी काही लोकांना त्या जंगलामध्ये एका महिलेची डेड बॉडी सापडली। ज्या वेळेस ती संपूर्ण माहिती पोलीस ठाण्यामध्ये गेली त्यावेळेस पोलिसांनी ज्यावेळेस चौकशी केली तर ती डेड बॉडी सोन्याची निघाली होती आणि ज्या वेळेस पोलिसांनी अजून चौकशी केली तर असं समोर आलं होतं की तिची हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा नवरा आहे। आणि अशा प्रकारे अनैतिक संबंधामुळे एका व्यक्तीने आपल्या बायकोची हत्या केली आणि आपलं सर्व कुटुंब उद्ध्वस्त करून टाकलं होतं।